रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय। चव्हाणांची माहिती। विधान भवनातील राड्याचा अहवाल विशेषाधिकार समिती आज सभागृहात मांडणार। सूत्रांची माहिती। तर आभाड आणि पडळकर कार्यकर्त्यांना 1 दिवसांचा तुरुंगवास होण्याची शक्यता। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रासाठी आता 1270 झाडांवर कुऱ्हाड, तर नव्यानं 17,680 वृक्षांची लागवड। हा फाशीचा डोंगर परिसरात केल्याचा पालिकेचा दावा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी, तर वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर आज निकालाचीही शक्यता। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कात उद्योजकांवर ईडीची धाड। सचिन पाकळेंच्या निवासस्थानी ईडीकडून चौकशी सुरू। काल सकाळपासून ईडीच्या 2 टीम्स पाकळेंच्या कार्यालयात। राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षा सुद्धा थंड। परभणीचा पारा 5.5 अंशांवर, तर पुण्यातही 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।